गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या या ऑनलाईन यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती, जिथं आपण मागच्या बऱ्याच लेक्चर्सपासून रेग्युलरली काय करत आहोत तर यूट्यूब लाईव्हचा या ठिकाणी आनंद घेत आहोत. आणि यूट्यूब प्रीमियरच्याही माध्यमातून आपण बराच MPSC मधला जो घटक आहे अभ्यासाच्या अँगलने तो आपण व्यवस्थितपणे समजून घेत आहोत आणि त्या घटकाचं आपण आपल्या अभ्यासामध्ये योग्य पद्धतीनं रूपांतर करून मार्क वाढवत असाल हे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, SJ अकॅडमीच्या प्लॅटफॉर्ममध्ये आज जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे गुरुपौर्णिमेचा दिवस आहे ना, आणि गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरुसाठी आदरांजली देण्याचा दिवस असतो. आणि मी वैयक्तिक माझे जेवढे आयुष्यामध्ये गुरु राहिलेले आहेत, नॉट नेसेसरी की मला शिकवणारे, ज्यांना मी शिकवलं ते पण माझे गुरु होतेच आणि त्यांनी मला वेगवेगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. विद्यार्थी शिक्षकाला खूप गोष्टी शिकवत असतात, त्यामुळे तुम्ही सगळे माझे गुरुचा हात त्या अर्थाने आहे ना. आणि इथं कुसुमाग्रजांची कविता आठवते की ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, है ना. आणि मग कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. आणि मग त्याचं एवढं पुरात सगळं वाहून गेलेलं ऐकल्यानंतर सर पैसे द्यायला हात खिशात घालतात आणि तो म्हणतो खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, है ना. आणि ही जी उर्मी आहे, ही जी ऊर्जा आहे, तर ही आज आपल्या सर्वांना ही ऊर्जा आवश्यक आहे. जे कोणी आपले गुरु असतील त्यांना मनातून आदरांजली द्या, त्यांचं एकदा चांगलं स्मरण करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. तुमचा दिवस चांगला गेल्याशिवाय राहणार नाही, तुमचा अभ्यासही चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपलं SJ अकॅडमीचं ॲप डाउनलोड केलं नाही त्यांनी नक्की करा. माझ्या सगळ्या गुरूंना म्हणजेच तुम्हालाही आणि मला शिकवलेल्यांनाही आदरांजली म्हणून मी सुद्धा आजची जी आपली ॲपवर इकॉनॉमिक्सची जी स्पेशल बॅच आहे त्याच्यावरती आपण गुरु 1234 हा कोड जर तुम्ही वापरला कुपन कोड, तर आपण बॅचला 20% डिस्काउंट दिलेला आहे. ठीक आहे. आणि हा एक मोसम आहे, हा एक दिवस आहे, हा सेलिब्रेट करण्यासाठी फक्त आजचा दिवस हा कुपन कोड लागू असणार आहे रात्री 12 वाजेपर्यंत. तर ज्यांना कोणाला बॅच परचेस करायचे त्यांनी डेमो लेक्चर बघा, बॅचवरती आहे. ठीक आहे. आणि त्याची जी लिंक आहे आपल्या ॲपची, जर कोणी डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ॲपची लिंक दिलेली आहे. ओके, चला आता आज आपण अर्थशास्त्रातील काही महत्त्वाचा घटक या ठिकाणी पाहणार आहोत. आणि आपण कोणता घटक पाहणार आहोत तर सार्वजनिक वित्त या टॉपिकमधला घटक आज आपण इथं पाहणार आहोत. आणि अत्यंत सोपा घटक आहे, सोप्या पद्धतीनं ध्यानात घेऊया. ऑटोमॅटिकली काय होईल, परीक्षेमध्ये जेव्हा हे विचारलं जाईल तेव्हा आपल्याला आठवेल. आणि जे आपण आज घेणार आहेत ते परीक्षेला आपल्याला कंबाईन प्रीला विचारलेला आहे, राज्यसेवा पूर्वला विचारलेला आहे, राज्यसेवा मुख्यला सुद्धा हा भाग विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. चला, तर सार्वजनिक वित्त किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, पब्लिक फायनान्स असं नाव त्याला देण्यात आलेलं आहे. तर काय आहे पब्लिक फायनान्स? लेट अस सी. इट इज अ ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स विच डील्स विथ द फायनान्सेस ऑफ पब्लिक, किंवा अशी शाखा की ज्याच्यामध्ये सरकारनं जमा खर्चाचे काय धोरणं आखायचे याबद्दल विचार केला जातो. आपल्याला माहिती आहे चाणक्यानं काय केली, कर प्रशासनाची तुलना मधमाशाच्या पोळ्याशी केलेली आहे. म्हणजे मधमाशा ज्याप्रमाणे वेगवेगळ्या फुलांवरचा मध गोळा करतात आणि पोळ्यामध्ये आणून ठेवतात आणि तो आपल्या सगळ्या मधमाशांसाठी वापरतात संकटाच्या काळामध्ये, अगदी त्याच पद्धतीनं सरकार सुद्धा काय करतं, जनतेच्या वेगवेगळ्या गटांकडून काय करतं, कर रूपामध्ये हा मध गोळा करतं आणि एका कोशामध्ये ठेवतं आणि त्या कोशातून जनतेची वेगवेगळी कामं सरकार करत असतं. ठीक आहे. मग ही शाखा जमा आणि खर्च या संदर्भातली शाखा, तिलाच काय म्हणायचं, पब्लिक फायनान्स किंवा तिलाच म्हणतात सार्वजनिक वित्त किंवा तिलाच म्हणतात शासकीय आय व्यय किंवा शासकीय अर्थव्यवस्था असं तिला म्हटलं जातं. ठीक आहे. आता याच्यातला एक छोटासा पार्ट आपण आज घेणार आहोत, तो म्हणजे शासनाचे निधी आणि शासनाच्या समित्या. तर हे दोन पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर शासनाचे निधी त्यामधला म्हणजे फंड्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे ना, की शासनाचे पॉकेट्स कोणते कोणते आहेत, खिशे कोणते कोणते आहेत, त्यातला जो पहिला निधी आहे शासनाचा त्याला म्हणतात कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. ठीक आहे. म्हणजेच काय, याला इंग्रजीमध्ये कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणायचं, मराठीमध्ये कसला निधी, संचित निधी. थोडक्यात पूर्ण म्हणायचं तर भारताचा एकत्रित आणि संचित निधी असं याला म्हटलं जातं. मग याला घटनेचं कलम आहे, काय कलम आहे, 266(1) हे घटनेचं कलम आहे. यानुसार या निधीची रचना करण्यात आलेली आहे. काय काय येतो ह्या निधीमध्ये, तर हा शासनाचा मुख्य खिसा असतो. मुख्य खिसा म्हणजे सगळ्यात मोठं पॉकेट आहे शासनाचं. शासनाचं सर्व प्रमुख उत्पन्न या निधीमध्ये येऊन जमा होत असतं. मग काय काय शासनाचं प्रमुख उत्पन्न, एक म्हणजे शासनाला येणारा सर्व प्रकारचा काय आहे, कर,
महसूल. कशामध्ये येतो तो? या निधीमध्ये येतो, संचित निधीमध्ये तो येतो. दुसरं काय आहे? सार्वजनिक उद्योगांचा नफा. मग सार्वजनिक उद्योगांचा नफा म्हणजे काय? आपले रेल्वे, बरोबर, किंवा अजून बँका वेगवेगळ्या, त्या बँकांचा जो अंतिमतः नफा होतो तो नफा पण सगळा काय होतो? या संचित निधीमध्ये येऊन जमा होतो. घेतलेली कर्जे, शासनाने जी कर्जे घेतलेली आहेत ती सगळी कर्जे पण इथंच जमा होतात, आहे ना. दिक घेव्या, दिक घेव्या म्हणजे काय? तर काय म्हणायचं? दिलेल्या कर्जावर घेतलेले व्याज. शासनानं जे दिलेलं कर्ज आहे, कुठल्याही राज्यांना दिलं असेल, दुसऱ्या देशांना दिलं असेल, त्याच्यावर मिळालेलं व्याज. म्हणजे काय कळतं ह्याच्यात आपल्याला? शासनाच्या ज्या सगळ्या प्रमुख उत्पन्नाचे सोर्सेस आहेत ते सगळे या निधीमध्ये जमा होतात. कोणत्या निधीमध्ये? कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, भारताचा एकत्रित आणि संचित निधी असे याला म्हणतात. आता हा निधी कोणाच्या ताब्यामध्ये असतो? तर हा निधी राष्ट्रपतींच्या ताब्यामध्ये असतो. ठीक आहे. आणि या निधीतून जर पैसे काढायचे असतील तर संसदेची परवानगी त्याला आवश्यक असते. संसदेने परवानगी दिली तरच या निधीतून राष्ट्रपती पैसे काढतात, अन्यथा राष्ट्रपतींना पैसे काढता येत नाही. जसं की आपल्याला माहिती आहे, धनविधेयक आधी परवानगी कुणाची असते? राष्ट्रपती परवानगी देतात आणि मग ते संसदेत मांडतात आणि संसद त्याला संमत करते आणि त्यानंतर त्या धनविधेयकाच्या सहाय्यानं या निधीतून पैसे दिले जातात. धनविधेयकाच्या सहाय्यानं संचित निधीतून पैसे काढायला परवानगी दिली जाते. राईट. काय काय कळलं आपल्याला? एक तर उत्पन्न, मॅक्झिमम जे उत्पन्न आहे ते इथं जमा होतं. हा सर्वात मोठा कोश आहे, लक्षात आलं. म्हणजे हा जेवणाचं पोट आहे ना. नंतर दुसरं पानाचं, नंतर चहाचं, असे दोन वेगळे आहेत, आहे ना. पण पहिला महत्वाचा जेवणाचं पोट सर्वात मोठं पोट आहे. यात सर्वाधिक महसूल यामध्ये जमा होतो किंवा उत्पन्न सर्वाधिक याच्यामध्ये जमा होतं. कुणाच्या ताब्यात आहे? राष्ट्रपतीच्या. संसदेची काय आवश्यक आहे? संसदेची परवानगी आवश्यक आहे. क्लिअर आहे सर्वांना? काय काय म्हणलंय? पहिला निधी, कलम काय आहे? 266(1). पुन्हा एकदा ताब्यात कोणाच्या आहे? राष्ट्रपतीच्या. परवानगीशिवाय पैसा काढता येणार नाही. राईट. चला पुढचा निधी बघा. त्याला म्हणतात, दुसरा जो निधी आहे त्याला काय म्हटलं जातं? लोकलेखे. या दुसऱ्या निधीला म्हटलं जातं लोकलेखे किंवा पब्लिक अकाउंट्स. पब्लिक अकाउंट्स असं म्हणतात यांना. आता याच्यामध्ये काय होतं? नावात आहे ह्याच्या. लोकलेखे म्हणजे काय? जनतेचा पैसा. मग जनतेचा कोणता पैसा? तर जनतेच्या अल्प बचती यामध्ये जमा केल्या जातात. मग अल्प बचती म्हणजे कुठल्या? किसान विकास पत्र, नॅशनल विकास पत्र, KVP, NVP यासारखे एक लहान लहान जे असतात ना, त्यांचे पैसे महिना 200, 100, 50 असे पैसे असतात. तर हे पैसे या निधीमध्ये जमा केले जातात. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय आहे? तर PF चा पैसा किंवा यालाच काय म्हणतात? प्रॉव्हिडंट फंड्स, आहे ना, की जे जनता जी आहे त्या जनतेनं काय केलेलं आहे की आपला पैसा हा पगार जो मिळतो त्या पगारीच्या 10% पैसा हा त्यांचा भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा होतो. मग तो दर महिन्याला 10% जमा होतो बेसिकच्या तुमच्या, आहे ना. आणि मग 12 महिन्याचा जो काही पैसा जमा झाला तसा 1 वर्षात झाला, 2 वर्ष, 10 वर्ष, रिटायर होईपर्यंत हा पैसा तुमचा PF मध्ये जमा होतो. आणि रिटायर झाल्याच्या नंतर त्याच्यावर काय 7-8-10% व्याज आहे शासन ते तुम्हाला देतं आणि तो पैसा एकदम तुम्हाला परत करतं. म्हणजे काय? या निधीमध्ये असा पैसा जमा होतो जो जनता कधी ना कधी परत मागते. कळतंय? लोकलेख्यामध्ये आता ह्या अल्पबचती आपण म्हणलंय, मग ती जनतेची काय आहे? शासनाकडे असलेली बचत आहे ना. शासनाकडे असलेली बचत आहे म्हणजे कधी ना कधी बचत काय करायची आहे? परत द्यायची आहे. म्हणजे काय? लोकलेख्यामधला पैसा कधीतरी परत द्यायचा असतो. यासाठीचं कलम आहे घटनेमधलं कलम 266(2). आहे ना. संचित निधीत आपण काय बघितलंय? कलम 266(1) बघितलंय. इथं कलम 266(2) आहे. आता याच्यातून खर्च करताना संसदेची परवानगी आवश्यक आहे का हो? काय असते? संसदेची परवानगी आवश्यक नसते. याचं कारण असं आहे, या निधीसाठी शासन एखाद्या बँकर प्रमाणे कार्य करतं. ठीक आहे. बँकर प्रमाणे कार्य करतं म्हणजे काय? जर आता समजा एक व्यक्ती आहे, तो एक व्यक्ती गव्हर्नमेंट सर्वंट आहे, राईट. हा गव्हर्नमेंट सर्वंट असणाऱ्या व्यक्तीनं काय केलं? पैसे काय केलेले आहेत? शासनाकडे PF म्हणून जमा केलेले आहेत, बरोबर, 30 वर्ष. आणि तो आज रिटायर होतोय. आणि मग शासनानं काय करायचं? त्याला पैसे द्यायच्या आधी संसदेमध्ये मांडायचं का? अशाला असं लातूर जिल्ह्यामध्ये एक सचिन जगताप नावाचा व्यक्ती रिटायर होतोय आणि त्याची ग्रॅच्युइटी झालेली आहे 20 लाख आणि त्याला द्यायची का? मग असे तर भारतभरामध्ये दररोज कितीतरी लोक रिटायर होत असतील ना. मग त्या प्रत्येकाला द्यायच्या पैशाची मागणी संसदेत करायची म्हटली तर इज इट पॉसिबल? बरं, संसद काय आपली असते का 12 महिने 24 तास चालू? नाही ना. म्हणजेच काय? हे शक्य नाही. म्हणून काय केलं जातं? या निधीतून पैसे काढण्यासाठी संसदेची परवानगी आवश्यक नसते. ओके. यात कोणत्या कोणत्या ठेवी येतात? जनतेच्या अल्पबचती, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे किंवा त्यालाच भविष्य निर्वाह निधीचे पैसे असं सुद्धा म्हटलं जातं. हे आहे लोकलेखे, पब्लिक अकाउंट्स. तिसरा आहे याच्यामधला
त्याला म्हणतात आकस्मिक निधी. याला काय म्हटलं जातं? आकस्मिक निधी, किंवा यालाच काय म्हणतात? कॉन्टिंजन्सी फंड ऑफ इंडिया है ना. कॉन्टिंजन्सी फंड म्हणजे काय? जेव्हा कॉन्टिंजन्सीची परिस्थिती निर्माण होते, म्हणजेच कशाची परिस्थिती निर्माण होते? आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. आणीबाणी राजकीय अर्थानं घ्यायचं नाही इथं. जेव्हा आर्थिकदृष्ट्या एखादी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी अचानक पैसा वापरता यावा म्हणून याला कोणता निधी म्हणलाय? आकस्मिक निधी. आता याचं जे कलम आहे ते कलम हे नाहीये. इकडं कलम होतं 266(1). कुठं आहे? इथं. इकडं होतं 266(2). मग इथं 266(3) नाही. 266(2) ला 266 संपलं. आता येतं 267. ठीक आहे. मग आकस्मिक निधीची रचना कधी आहे? कलम 267 मध्ये आकस्मिक निधीची रचना देण्यात आलेली आहे. मग यामध्ये काय केलं जातं? यामध्ये काय केलं जातं की जेव्हा एखादा घटक, आपण असं म्हणूया की बाबा महापूर, आता पुराची परिस्थिती महाराष्ट्रामध्येच निर्माण होती आहे, बरोबर आहे. महापुराची परिस्थिती आली, गावाची गावं वाहून गेली है ना. मग आकस्मिकपणे काय करायचे? तिथं जाऊन शासनाला स्वतःचं काय करावं लागतं? पुनर्वसनासाठी काहीतरी कार्य करावं लागतं. आणि पुनर्वसनासाठी एखाद्या गावाला शासन म्हणले की आम्ही या गावाला 5 कोटी रुपये देऊया, बरोबर. मग हा काय खर्च आहे? आकस्मिक खर्च आहे ना. हा बजेटमध्ये नोंदवता येईल का खर्च? 21च्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी म्हणताना म्हणलं येणाऱ्या जूनमध्ये महाराष्ट्रात जो पूर येणार आहे त्याच्यासाठी आम्ही 10 कोटीची तजवीज करू. असलं शक्य आहे का? नाही ना. आणि त्या बाईनं जर म्हटलं आणि जर खरंच पूर आला तर सरकार राहील का यांचं? बरोबर. मग ते करता येणार नाही. मग काय करावं लागतं? आकस्मिक निधीची तरतूद आहे, असं काही उद्भवलं तर त्यातून खर्च करायचा असतो. मग हा निधी सुद्धा कोणाच्या ताब्यामध्ये असतो? राष्ट्रपतींच्या ताब्यामध्ये असतो. पूर्वी या निधीमध्ये फक्त 500 कोटी रुपये होते, पण गेल्या वर्षीपासून ह्या निधीची रक्कम अगदी किती 20 पट वाढवलेली रक्कम आहे ना. म्हणजे ह्या निधीमध्ये आता सध्या किती कोटीची तजवीज करण्यात आलेली आहे? 30,000 कोटीची तजवीज या निधीमध्ये करण्यात आलेली आहे, आकस्मिक निधीमध्ये आहे ना. मग कशा कशामध्ये? पूर, भूकंप आहे ना, यासारख्या नॅचरल डिझास्टर, सुनामी आहे ना, असे जर काही आले तर त्यामध्ये काय करता यावं त्या ठिकाणी. मग राष्ट्रपती व्हिजिटला गेले तिथं समजा, आणि तिथं गेल्यानंतर राष्ट्रपतींनी म्हणायचं का हा आम्ही संसदेमध्ये मांडू आणि मग त्याच्यातून काय तुम्हाला मिळते बघू आणि तुम्हाला देऊ. आता ते जे आपत्तीत अडकलेले लोक आहेत दगड फेकून मारतील ना राष्ट्रपतीला. आला कशाला मग तू भेटायला, बरोबर. मग भेटायला जाणे म्हणजे त्यांचं काहीतरी पुनर्वसन करणे असा त्याचा अर्थ होतो. मग राष्ट्रपती काय करतात? संसदेच्या परवानगी शिवाय हा खर्च मंजूर करतात किंवा हा खर्च आधी केला जातो. म्हणजे आकस्मिक निधीचा जो आहे अगोदर काय होतो? याचा खर्च होतो, त्यानंतर संसदेमध्ये तो खर्च मांडला जातो आणि त्यानंतर त्या खर्चाला काय मिळत असते? संमती मिळत असते. काय म्हणलंय बघा इथं, जर हे आपण अगोदर बघितलं कोणत्या निधीमध्ये? पहिला आपला कोणता? संचित निधी. याच्यात अगोदर काय म्हटलंय? संसदेची परवानगी आवश्यक आहे. संसदेची परवानगी झाली की नंतर काय होतो? खर्च होतो, बरोबर. इकडे काय गरजेचं आहे? संसदेच्या परवानगीची आवश्यकताच नाही, बरोबर. परंतु आकस्मिक निधीला मात्र तुम्ही आधी खर्च करू शकता, त्यानंतर संसदेची काय घेऊ शकता? परवानगी घेऊ शकता, राईट. आणि इथं काय केलं जातं? अगदी आधी काय करायचे? आकस्मिक निधी हा 0 रुपयाचा असायचा. 500 कोटीच्या आधी तो 0 असायचा. मग 0 काय करायचे? आता तो तसा असत नाही, आता अर्थात 30,000 कोटी दिलाय त्यांनी, तर 0 असायचा. मग याच्यातून जेव्हा राष्ट्रपतींना खर्च करावा लागायचा, अशा काही घटना घडल्या, 200 कोटी खर्च केला, तर या 0ला 200 कोटी डेबिट मारलं जायचं आणि हे खातं किती रुपये व्हायचं? -200 कोटी, बरोबर. काहीच नव्हते ना, क्रेडिट मिळालं ना राष्ट्रपतीला, 200 कोटीचं क्रेडिट झालं. नंतर संसदेत मांडलं, संमती मिळाली. संमती मिळाली की संचित निधीतून 200 कोटी यायचे आणि या निधीत जमा व्हायचे. ठीक आहे. मग हे 200 कोटी इथं जमा झाले की हे 200 प्लस मायनस पुन्हा अकाउंट काय व्हायचं? 0 वरती यायचं आहे ना. तर ही आधीची पद्धत होती. आता त्यांनी तसं केलं नाही. आता 30,000 कोटी आहेत, त्यात जे खर्च होतात ते खर्चा, राहिले तर राहिले, असा प्रकार त्यांनी केलेला आहे. आणि मग हे राहिलेला पैसा काय होतो? पुढच्या वर्षीच्या निधीमध्ये तो तसाच जमा केला जातो. आणि सध्या ते का वाढवलेला आहे? आपत्ती इतक्या ट्रिमेंडस आता सध्या चालू आहेत, जसं की आपण पर्यावरणाचं इतकं नुकसान करतोय, बरोबर. त्यामुळे काय होतंय? किंवा नवे नवे प्रोजेक्ट्स आपण समृद्धी महामार्गासारखे, DMIC सारखे आहे ना, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, त्यामुळे आपण पर्यावरणाला इतका धोका होतोय की तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल मागच्या 5 वर्षामध्ये उन्हाळा प्रचंड तीव्र आहे, पावसाळा प्रचंड तीव्र आहे, हिवाळा प्रचंड तीव्र आहे. म्हणजे लोक थंडी नाही मरतायत, उन्हाळी नाही मरतायत आणि पावसाने मरतायत. लक्षात आलं? मग हे इतकी जी तीव्रता होते ना, तर तिचं काही कारण आहे, तर ते एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत. त्यामुळे काय भारतासारख्या तर देशामध्ये जिथं भौगोलिक विस्तार प्रचंड आहे एवढा मोठा, तर त्या ठिकाणी तर आपत्तींसाठी आपल्याला काही ना काही तजवीज करावी लागते. तरी भूकंप प्रवण क्षेत्र भारतामध्ये कमी आहेत त्या मानानं. जपान हा इटुकला देश आहे ना, आपले जे 7 सिस्टर्स आहेत तिकडचे, त्याला बी अर्ध निर्ध जर कापलं तर तेवढा दिसल जपान. तर त्या जपानमध्ये भारतापेक्षा 20-30 पट भूकंप होतात.
पण भारतामध्ये भूकंप प्रवण क्षेत्र त्या मानानं कमी आहे. पण पूर आहे भारतामध्ये, ऊन आहे जास्तीचं आहे ना, उष्माघातानं मरतात, रोगराईनं मरतात लोक, साथ पसरली साथेनं मेले आहे ना. तर हे असे काही आकस्मिक गोष्टी जर झाल्या तर खर्च करण्यासाठी आम्ही आकस्मिक निधी ठेवलेला आहे. चलो, काय म्हणलंय? 3 निधी. पहिला निधी कोणता म्हटलाय आपण? संचित निधी. सर्व प्रकारचं प्रमुख उत्पन्न या निधीमध्ये येतं. कुणाच्या ताब्यात आहे निधी? राष्ट्रपतीच्या. कलम काय आहे? 266(1) आहे ना. आणि यातून खर्च करताना कोणाची परवानगी आवश्यक आहे? संसदेची परवानगी आवश्यक आहे. दुसरा निधी कोणता? 266(2) नुसार लोकलेखे किंवा भारताचे लोकलेखे, पब्लिक अकाउंट्स ऑफ इंडिया. अल्पबचती जनतेच्या ठेवतात, त्यांचा पीएफ ठेवला जातो. संसदेच्या परवानगीची आवश्यकता नाही, कारण शासन एखाद्या बँकर प्रमाणे या ठिकाणी काम करत असतं. तिसरा निधी आहे कोणता? आकस्मिक निधी किंवा त्यालाच काय म्हणायचं? कॉन्टिंजन्सी फंड. राईट. तर ह्याचा कलम काय आहे? 267. ताब्यात कोणाच्या आहे हा? राष्ट्रपतींच्या हा निधी ताब्यात दिलेला असतो. सध्या किती आहे निधीमध्ये अमाऊंट? 30,000 कोटी. युद्ध, पूर, भूकंप, त्सुनामी अशा परिस्थितीमध्ये अचानक होणारा खर्च याच्यातून भागवला जातो. संसदेची परवानगी आवश्यक आहे का? आहे. पण कधी? खर्चाच्या आधी का खर्चाच्या नंतर? खर्चाच्या नंतर. खर्चाच्या आधी परवानगी नसली तरी सुद्धा चालतं. सो इट इज अबाउट फंड्स ऑफ इंडिया. ओके. आता फंड मधून जो काही खर्च होतो त्याच्यावरती नियंत्रण ठेवणारा घटक म्हणजे लेखापरीक्षण. आता त्यामध्ये कॅग वगैरे भरपूर आहे, पण आपण आता त्यात संसदीय समित्या ज्या आहेत तर त्या 3 समित्यांबद्दल आता आपण बघणार आहोत. तर लगे हात या लेक्चरमध्ये त्या 3 समित्या आपण बघूया. पहिली समिती आहे तिला काय म्हटलं जातं? लोक अंदाज समिती. लोक अंदाज समिती हिला म्हणतात पब्लिक अकाउंट्स कमिटी. ओके, पीएसी. आणि दुसरी आहे ती पब्लिक एस्टिमेट्स कमिटी, पीईसी. तर हे फरक आहेत. मग आता ही जी पीएसी आहे हिच्यामध्ये किती सदस्य आहेत? 30 सदस्य असतात. हे सर्वच्या सर्व सदस्य कुठले आहेत? लोकसभेचे सदस्य असतात. बरोबर. ह्या समितीची स्थापना कधी झालेली आहे? 1950 ला. कोणत्या समितीनुसार झालेली आहे? तर जॉन मथाई समितीच्या शिफारशीनुसार याची स्थापना झालेली आहे. कोण होते जॉन मथाई? प्रजासत्ताक भारतामधला काय बजेट मांडण्याचं काम यांनी केलेलं आहे. प्रजासत्ताक, स्वतंत्र नाही. स्वतंत्र मध्ये आर षण्मुखम शेट्टी आहेत ना. प्रजासत्ताक मध्ये जॉन मथाई होते. राईट. चला, तर जॉन मथाई 1950 ला शिफारस केली, ही समिती झाली. पण त्यावेळी या समितीमध्ये 30 सदस्य नव्हते. त्यावेळी पीएसी मध्ये मूळ संख्या किती होती? 25 होती. परंतु नंतर 1956 मध्ये याची संख्या वाढवण्यात आली आणि ही संख्या किती करण्यात आली? 30 करण्यात आली. आणि याचा जो अध्यक्ष आहे तो नेमण्याचा अधिकार सगळेच्या सगळे कुठले आहेत? आता लोकसभेचे. त्यामुळे लोकसभेचा जो स्पीकर आहे किंवा लोकसभा अध्यक्ष यांना अधिकार मिळतो की लोकसभेतल्या कोणत्या तरी व्यक्तीला या समितीचा अध्यक्ष म्हणून नेमावा. आणि या समितीचं काम काय आहे? तर हिला म्हणतात सकासुस. काय म्हणतात त्याला? कसं 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 असं नाही ते. हा, तर स का सुस, सतत काटकसर सुचवणारी समिती. ओके, स का सु स. बरोबर आहे. सतत काटकसर सुचवणारी समिती. राईट. बरं, आता ह्या समितीचं काय झालेलं आहे? काम अत्यंत काय म्हणूया शिफारस स्वरूपाचं होतं, म्हणून ते काय तितकंसं काय नाहीये, प्रभावी नाहीये. पण ह्याच्यातली जी पुढची समिती आहे तिचं काम मात्र अत्यंत प्रभावी आहे. आणि ती समिती म्हणजे कोणती? लोकलेखा समिती. काय म्हणतात हिला? लोकलेखा समिती. किंवा हिलाच काय म्हणतात? पब्लिक एस्टिमेट्स कमिटी आहे ना. बहुतेक मी चुकतोय इथं. पब्लिक एस्टिमेट्स कमिटी ही आहे ना, आणि ही जी आहे तर हिला काय म्हणायचं? पब्लिक अकाउंट्स कमिटी. हिला काय म्हणतात? पब्लिक अकाउंट्स कमिटी. येस, ही आहे पीएसी. लोकलेखा समिती म्हणजेच पब्लिक अकाउंट्स कमिटी. ती आहे पब्लिक एस्टिमेट्स. अंदाज आहे ना, एस्टिमेट आहे, त्यामुळे ती पब्लिक एस्टिमेट. ही पीएसी लोकलेखा समिती. हिची सुरुवात कधी झालेली आहे? 1921 पासून. आपल्याला माहिती आहे एमसी कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड जो कायदा आहे त्या कायद्याच्या शिफारशीनुसार ही समिती स्थापन झालेली होती. त्यामुळे इथं लिहिलं तरी चालेल, मॉन्टफोर्ड या कायद्याच्या शिफारशीनुसार काय झाली होती ही समिती स्थापन. या समितीची सदस्य संख्या किती आहे? 22. ज्यामध्ये 15 कुठले आहेत तर लोकसभा, 7 कुठले आहेत तर राज्यसभा. राईट. आणि ही जेव्हा समिती काय झाली? स्थापन झाली, त्यावेळी मात्र म्हणजे कधी? 21 ला या समितीमध्ये काय सदस्य संख्या फक्त किती होती? 15च होती. आणि सर्वच्या सर्व सदस्य कुठले होते? लोकसभा मधले होते. परंतु 1954-55 या वर्षापासून हे जे 7 राज्यसभेचे आहेत हे वाढवले आणि याची सदस्य संख्या किती झालेली आहे? 22. आता तुम्ही म्हणाल हे काय एवढं डिटेल? असाच प्रश्न आलाय. लक्षात आलं? हाच प्रश्न आलेला आहे. त्यामुळं काय महत्वाचं आहे? डिटेलिंग, खोली महत्वाची आहे. रुंदी कमी असली तरी चालेल, जे वाचलंय कन्फर्म.
माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. आणि हा सिलेबसचा पॉईंट आहे ना आपल्या सार्वजनिक वित्त, कर अंकेक्षण, लेखा परीक्षण हा सिलेबसला पॉईंट दिलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा आहे. याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आयोगाकडून आहे ना. आणि बऱ्याच मेंढ्या खड्ड्यामध्ये इथं पडलेल्या आहेत आणि तिथं आपल्याला चान्स आहे. उडी मारून जर आपण गेलो तर ते उठून बाहेर येईपर्यंत आपण रेस जिंकलेली असते. ध्यानात आलं. त्यामुळे असे प्रश्न चुकायचे नाहीत. चला, लोकलेखा समिती ओरिजिनली किती होते? 15. 54-55 मध्ये 7 कुठले वाढलेत? राज्यसभेतले वाढलेत. संख्या किती झालेली आहे आता त्यांची? 22 आणि अद्याप संख्या तीच आहे. आता लोकलेखा समितीचं काम काय हो? कॅग जो आहे ना, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, आर्टिकल 148 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे ना, तर हा काय करतो? आता कोण आहे? हा, ते काढायचं. चला, तर हा कॅग काय करतो? आपल्या गिरीशचंद्र मुर्मू आहे ना, शक्तिकांत दास म्हणायचं नाही बे. हा, तर काय ते सर्च करायचं, लगेच ध्यानात येते कोण कोण आहे ते. मग हा कॅग काय करतो? आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर करतो. राष्ट्रपती आपला अहवाल कुठे देतात? संसदेत देतात. आणि संसदेत तो कोणाकडे येतो? या लोकलेखा समितीकडे. आणि लोकलेखा समिती ह्या कॅगच्या अहवालावर आपला अहवाल तयार करते. त्या आधारावर म्हणजेच काय, लोकलेखा समितीनं देशात स्वतः जाऊन बघितलंय का की कुठं घोटाळा झालाय? ते नाही. ती कुणाच्या अहवालावर आधारित आहे? कॅगच्या अहवालावर. म्हणून कॅगला लोकलेखा समितीचे कान व डोळे असं म्हटलं जातं है ना. किंवा कॅगला लोकलेखा समितीचा मितवा म्हणतात. मितवा म्हणजे दोस्त यार अशा अर्थानं आहे ना, त्याच अर्थानं, पण कसा? ऑफिशियल अर्थाने. मित्र, तत्वज्ञानी, वाटाड्या, फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. कारण कॅग जे सांगतोय त्याला आधार धरून लोकलेखा समिती सरकारला धारेवरती धरते की तुम्ही तर असं म्हटले होते की आम्ही शिक्षणावर एवढा खर्च करू, पण तुमचा तेवढा निधी या वर्षामध्ये पडून राहिला. शाळा बांधायला तुम्ही हजारो कोटी हे केले होते, पण त्यातला भ्रष्टाचारच 90% झाला, 10% सुद्धा कामाला आलं नाही. हे असे आधार घेऊन कॅगचे लोकलेखा समिती कोणाच्या विरोधात भांडते? सरकारच्या विरोधात भांडते. आणि आपल्याला माहिती असलं पाहिजे की लोकलेखा समितीचा अध्यक्ष सामान्यपणे विरोधी पक्षाचा व्यक्ती असतो. ही घटनेत कुठेही तरतूद नाही, पण ही पद्धत म्हणून पाळली जाते आहे ना. तर लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातला व्यक्ती असतो, जेणेकरून सरकारवर लगाम असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, म्हणून असं केलं जातं. ओके. तिसरी समिती आहे सार्वजनिक निगम समिती. ठीक आहे, सार्वजनिक निगम समिती. आता या समितीची सुरुवात झालेली आहे कधी? 1964 मध्ये. या समितीची स्थापना झालेली आहे. त्याची समिती कोणती आहे? कृष्ण मेनन समिती. या समितीच्या शिफारशीनुसार सार्वजनिक निगम समिती स्थापन झालेली आहे. पुन्हा एकदा सदस्य संख्या काय आहे? 22. परत तेच 15 लोकसभा, 7 राज्यसभा. परत तेच. ठीक आहे, की आपण काय केलंय अगोदर 1964 ला किती होते? ह्याच्यामध्ये 15 होते, पण त्याच्यामध्ये नंतर किती वाढलेले आहेत? 7. पण हे पहिले 15 होते ते कसे 15 होते? तर यातले 10 लोकसभेत होते आणि 5 राज्यसभेचे होते. नंतर यांनी काय केलं? 5 प्लस लोकसभेचे वाढवले आणि 2 राज्यसभेचे वाढवले. कळतंय काय चाललंय? मगाशी जर आपण बघितलं तर चित्र काय होतं? 15 फक्त लोकसभेचेच होते आणि वाढवलेत फक्त 7 कुठले? राज्यसभेतले वाढवले. पण इथं मात्र असं नाही. इथं काय होतं? जे 15 होते 10-5 विभाजन होतं. त्या 10त पुन्हा 5 कुठले वाढवलेत? लोकसभेचे. आणि त्या 5 मध्ये 2 कुठले वाढवले? राज्यसभेचे. असं करून हे किती झालं? 22. हे नीट वाचावं लागेल आणि ध्यानात ठेवावं लागेल आहे ना. तर मी चमच्यानं गाडी करून येऊन देतोय तुम्हाला, पण तुम्हाला हे पाठच करावं लागेल. ओके, हे परीक्षेसाठी आवश्यक आहे. काम काय करते सार्वजनिक निगम समिती? तर जेवढे सार्वजनिक उद्योग आहेत आपले वेगवेगळे, महारत्न नवरत्न कंपन्या आहेत वेगवेगळ्या आहे ना, तर यांचं ऑडिटिंग करणे आणि यांच्या लेख्यावरती नियंत्रण ठेवणे हे काम सार्वजनिक निगम समिती करत असते. ठीक आहे, तर ह्या झाल्या या 3 महत्वाच्या आपल्या समित्या आणि शासनाचे फंड्स. परत एकदा गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या ॲपवरती जा, डेमो बघा, बॅच घ्या आणि एन्जॉय करा. चला, तर आत्ताचं लेक्चर आपण या ठिकाणी इथं थांबूया. हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच.